आश्चर्य वाटलं असेल की दादांची बरोबर कसं काही, कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो. चांगला काळ असेल, वाईट काळ असेल, जे काही त्यांनी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली. कुठले याच्यामध्ये मी कधी, कारण भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी मारली. कधी विचारलं नाही की असं का करायला पाहिजे का. मला वाटलं बऱ्यापैकी लोक मला ओळखतात, मी इथंच लहानाचा मोठा झालोय. पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदारकी तरी आपण साहेबांच्या दिली पाहिजे. कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत, तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत. आणि साहेबांचं वय आता 83 झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही. कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दादांची वर्षे साहेबांची काही नाही. तो विचारच मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का, तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे. त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. कर्मिलांनी सांगितलं की आपली आई, आता आपण आपले वडील शेतात जातात, बांधावरून चक्कर मारतात. तुम्ही आबांना आठवत असाल 15 ताबा किंवा जुनी लोक शेतात. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं. जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं. जे काय ज्यांना कुणाला पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली, पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत. आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा, आता घरी बसा, हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही. मी जरा वेगळा माणूस आहे, मी काय राजकारणी नाहीये. मला जे पटत नाही ते मी करत नाही. म्हणजे माझे शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले, ठीक आहे हरकत नाही. काही गोष्टींची एक आपण औषध विकत घेतो, काही गेले. आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो, त्याच्यावर एक्सपायरी डेट असते. तशी काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते. ती एक्सपायरी झाली समजायचं आणि पुढे चालत राहायचं, वाईट वाटून घ्यायचं नाही. एकच आयुष्य, आता 60 वर्षाचा आहे मी, आणि मला दबून वागायचं नाहीये, दबून जगायचं नाहीये. जगायचं तर स्वाभिमानाने जगायचं. प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मरावे परी कीर्ती रूप, बरोबर. मला ती म्हणा अजिबात पटत नाही. एकदा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार आहे काही, त्या कीर्तीला काही चाटायचं का आपणच नाही. जे आहे तेव्हा चांगलं काम करा, जे मनाला पटतंय ते करा. तर केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं हे मला नाही वाटत त्यांना पण झोप येत असेल. तर ठीक आहे, प्रत्येकाला आपापले विचार असतात. आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही. ज्या साहेबांनी आपल्याला 4 वेळा उपमुख्यमंत्री केलं, 25 वर्ष मंत्री केलं, तरी सुद्धा म्हणायचं काकांनी माझ्यासाठी काय केलं. असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो.